बोला 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 मागण्याचं आश्वासन दिलं, अजून आमचं आश्वासन मान्य झालेलं नाही। आतापर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोर न्याय भेटत नाही तेवढे आम्ही उठणार नाही। या ठिकाणी बघू शकतोय खरं तर जे पोलीस आहेत ते आंदोलनकर्त्यांना सध्या शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जे आंदोलनकर्ते आहेत हे प्रहारचे आंदोलनकर्ते आहेत आणि ते अधिकच आक्रमक झालेत। खरं तर अजित पवार यांचा गणेश कला क्रीडा मंचला पुणे मॉडेल स्कूलचा शुभारंभचा हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित झाल्याच्या नंतर व्यासपीठावरून बोलायला लागले, तर प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत ते अधिक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात। खरं तर मोठी घोषणाबाजी अजित पवार यांच्या विरोधात आहे, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, काही महिला आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा महिलांचे प्रश्न असतील यासाठी खरं तर या महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय की सरकारच्या विरोधात आता पोलीस खरं तर यांना ताब्यात घेत आहेत। जी व्हॅन आहे त्या व्हॅनमध्ये टाकण्याचा पोलिसांकडून प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आपण पाहू शकतोय की ज्या महिला आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या या रस्त्यावरती या महिला ज्या आहेत त्या ठाण दिव्यांगाचं नेमकं किती मानधन वाढवणार आहे हा विषय राहिलेला आहे, तरी आम्ही आता बैठक कार्यकर्त्याची घेतोय आहे। कार्यकर्त्यांना सांगतोय की सध्या आक्रमक थोडं 2-3 तास तरी थांबावं निर्णय होईपर्यंत। मला तर ॲडमिट व्हायला सांगितलं आहे, त्याची असर पिवळी लघवी होत असल्यामुळं त्याचे प्रॉब्लेम अवयवावर होत आहे। आम्ही सांगूया 2 वाजता सांगू। पुण्यामध्ये कार्यक्रमामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी खूप गोंधळ घातलेला आहे, काय सांगा? खरं तर लवकर निर्णय व्हायला पाहिजे होता आणि दिवसांदिवस आता आम्ही त्यांना म्हटलं का उच्चस्तरीय कर्जमाफीची समिती नेमणार आहे आणि अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी तुम्ही करणार, ते कुठल्या तारखेला करणार आहे, किती दिवस लागणार आहे सरकार सध्या सांगत नाही आहे। म्हणजे 90% जे सरकार कर्जमाफीबद्दल बोलत नव्हतं ते सरकार आता कर्जमाफीबद्दल बोलायला लागलेलं आहे। आता फक्त कधीपर्यंत करणार एवढा निर्णय बाकी आहे, त्यासाठी आता आम्ही सगळे कार्यकर्ते बसणार आहोत। त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा, सरकारला वेळ द्यायचा का? मुख्यमंत्री म्हणतात का तुम्ही बैठक घ्या, आता तुमची समिती गठीत करणे, अहवाल तयार करणे आणि माफी देणे। बैठकीतही आपण कोणती तारीख निश्चित करायची ते आपण बैठकीत 8 दिवसात बैठक लावू, त्याच्यात तारीख निश्चित करू। तारीख निश्चित करण्यासाठी त्यांनी पुन्हा 8-10 दिवस मागितले आहे। पाहू आता आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विचारू ठरवतो। पोलिसांकडून धडपकड सुरू आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांची पुण्यामध्ये, अमरावती देखील बंदोबस्त वाढवलेला आहे। बंदोबस्त खूप वाढवला आहे, म्हणजे प्रत्येक तालुक्यावर महाराष्ट्रभर कार्यकर्ते काही कमी पडणार नाही त्या बंदोबस्तला, कारण ही रोज मेल्यापेक्षा एक डावचं मरण परवडलं अशी एक मानसिकता लोकांची आहे। बैठक आणि आजचा निर्णय होईपर्यंत काही करू नये। निर्णय झाल्यावर माझी तर मानसिकता आहे का 16 तारखेपासून पाणी त्याग करावं आणि आंदोलन अधिक उग्र करण्याची आमची अजित पवारांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरलेली आहे, गोंधळ घातलेला आहे। ते कार्यकर्ते मला मी खूप आक्रमक पद्धतीनं
आलय करणार होते, अजितदादाच्या घरी जात म्हणत होते. मी त्यांना सांगितलं नका जाऊ. आणि आता ते म्हणे तुमची तब्येत खालावत आहे, सरकार निर्णय घ्यायला वेळ लावत आहे, तुम्ही आम्हाला काही सांगू नका. तुमचं मरण आम्हाला काही इतकं तब्येत बेकार होत असताना सरकार निर्णय घेत नसेल तर तुमच्या मरणापेक्षा दुसरं, तुमच्या अशा हालापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाहीये. तर भावनेत येऊन ते त्यांनी केलं असं त्यांनी करू नये ही विनंती केली. वैद्यकीय अधीक्षकांनी पत्र दिलं आहे तहसीलदाराला की बच्चू कडू ते पत्र देतच असतात. एकदा सांगितलंय दादानी, दादा स्पष्ट भाषेत सांगतोय. दादा तुम्हाला सांगितलंय, आम्हाला वारंवार आश्वासन नकोय दादा. न्याय पाहिजे. न्याय